नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। ह्या व्हिडिओमध्ये आपण अगदी वेगळ्या पद्धतीचा नाश्ता बनवणार आहोत। मुलांना खूप आवडेल आणि एकदम हेल्दी आहे। तर सगळ्या भाज्यांपासून आपण बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया। तर इथे एक मोठी वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे। थोडंसं जास्तच मीठ टाका। त्याच्यानंतर आपल्याला तेल टाकायचं आहे आणि तेल पूर्ण आपल्याला पिठाला लावून चोळून घ्यायचं आहे। तर मी अगोदर तेल पूर्ण पिठाला लावून हातावरून चोळून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे। एकदम जास्त पाणी टाकू नका, थोडं थोडं पाणी टाकाने त्याचा एक छान गोळा बनवून घ्या। तर पाहू शकता इथे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पातळ असा नाही बनवायचा आहे। चपातीपेक्षा आपण चपातीचं पीठ कसं बनवतो त्याच्यापेक्षा आपल्याला थोडंसं घट्ट असायचा गोळा बनवून घ्यायचा आहे। तर इथे मी अशा प्रकारे पिठाचा गोळा बनवून घेतलेला आहे आणि त्याला झाकून 2 मिनिटं ठेवलेलं होतं। त्याच्यानंतर आता आपल्याला 2 मिनिटाला झाकण काढून घ्यायचं आहे आणि त्या पिठाचे आपल्याला छोटे छोटे अशा प्रकारे बॉल करून घ्यायचे आहेत। तर सगळे बॉल आपल्याला सेम अशा प्रकारे करून घ्यायचे आहेत। तर पाहू शकता इथे सगळे मी सेम करून घेतेय। तर इथे मी अशा प्रकारे सगळ्या पिठाचे बॉल तयार करून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर एक कोळपाट घेतलेला आहे। कोळपाटावर आपल्याला एक बॉल कोरड्या पिठामध्ये बुडवायचा आहे आणि छान त्याची एक चपाती लाटून घ्यायची आहे। तर पातळ अशी त्याची एक चपाती लाटून घेऊयात। तर लागल तसं कोरडं पीठ लावूयात, जास्त कोरडं पीठ लावू नका, नाहीतर मग तळताना जे आहे पूर्ण तेलामध्ये मिक्स होऊन जातं। तर माझ्यासोबत झालेलं आहे म्हणून सांगते मी तुम्हाला। तर पाहू शकता इथे एक छान छोटी चपाती मी लाटून घेतलेली आहे। त्याच्यानंतर दुसरी चपाती आपल्याला अशाच प्रकारे एक छोटी लाटून घ्यायची आहे। तीच प्रोसेस आपल्याला पुन्हा करायची आहे। पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे, कोरड्या पिठामध्ये बुडवायचा आहे आणि पूर्ण त्याला छान लाटून घ्यायचा आहे। एकदम पातळ अशी आपल्याला ची चपाती बनवून घ्यायची आहे। तर पाहू शकता इथे पातळ चपाती मी लाटून घेतलेली आहे। त्याच्यानंतर एक प्लेटमध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि आपल्याला पूर्ण ह्या चपातीला अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे। पूर्ण असे सगळीकडे आपल्याला कुठेही न राहता सगळीकडे हे तेल लावून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर कोरडं पीठ आपल्याला अशा प्रकारे चपातीवर स्प्रेड करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण दुसरी जी चपाती लाटून साईडला ठेवली होती ती आपल्याला ह्याच्यावर टाकायची आहे। आता दोन्ही चपात्या आपल्याला अजून थोडा लाटून घ्यायच्या आहेत, कारण 2 चपात्या मिळून थोड्याशा जाडसरच झालेल्या आहेत, म्हणून मी अजून थोडंसं लाटणं फिरून घेते आणि अगदी थोडंसं ह्याला मोठी करून घेणार आहे। हलक्या हाताने लाटणं फिरवत राहायचं आहे आपल्याला आणि पूर्ण हे थोडीशी पातळ आणि मोठी करून घ्यायची आहे। पाहू शकता इथे मी लाटून घेतलेली आहे। त्याच्यानंतर गॅसवर एक तवा ठेवला होता। तवा जास्त गरम नाही करायचा, तवा हा थोडा गरम असावा, जास्त नसावा आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवा, जास्त हाय करू नका। जास्त आपल्याला या चपातीला भाजायचं नाहीये, फक्त आपल्याला थोडंच भाजून घ्यायचं आहे। तर पाहू शकताय चपाती टाकलेली आहे, तेल वगैरे काहीच नाही लावायचं, फक्त दोन्ही साईडने आपल्याला हलकी अशी चपाती भाजून घ्यायची आहे। तर खालीवरी दोन्ही साईडने आपल्याला छान असं ह्याच्यावर असं कोणताही डाग पडू नये, आपल्याला अशी हलकी अशी चपाती भाजून घ्यायची आहे। जास्त याला करपवायची वगैरे नाही आहे किंवा जास्त अशी भाजून घ्यायची नाही आहे। तर पाहू शकताय चपाती छान भाजलेली आहे। तर आपण तेल आणि पीठ छान टाकल्यामुळे आपल्या दोन्ही चपात्या अशा लगेच सुटलेल्या आहेत। तर इथं मी साईडला काढून घेते। अशाच प्रकारे सगळ्या ज्या पिठाच्या आहेत त्या आपल्याला चपात्या लाटून घ्यायच्या आहेत। तर पाहू शकता एवढ्या चपात्या झालेल्या आहेत। आता आपल्याला ह्या चपातीला स्क्वेअरमध्ये कट करून घ्यायचं आहे। तर आता मी ह्याच्या साईडचे जे कडा आहेत त्या अगोदरला कट करून घेणार आहे। तर पाहू शकता मी अशा प्रकारे स्क्वेअरमध्ये चपाती कट करणार आहे पहिल्यांदा। त्याच्यानंतर आपल्याला रेक्टँगलमध्ये कट करून घ्यायचं आहे। पाहू शकता मी अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे आणि चपातीच्या मधोमध पण 2 भाग करून घेऊ शकताय तुम्ही। तर तोपर्यंत मी असंच करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर 2 भाग करून घेऊयात। चपाती कडक होईल म्हणून आपल्याला काय करायचं आहे, एक असा पेपर घ्यायचा आहे। त्या पेपरमध्ये आपल्याला चपाती अशा प्रकारे गुंडाळून ठेवायची आहे। जर पेपर नसेल तर तुम्ही एका
सुती कापडामध्ये पण चपाती गुंडाळून ठेवू शकता, म्हणजे कडक नाही होणार। आता उन्हाळा आहे, लवकर चपात्या कडक होतात, म्हणून सुती कापडामध्ये तुम्ही गुंडाळून थोडा वेळ ठेवू शकता, कारण आपली दुसरी प्रोसेस करून घ्यायची आहे। आता ही चपाती मी साईडला ठेवून घेते। त्याच्यानंतर काचेचा बाउल घेतलेला आहे मी, त्याच्यामध्ये एक छान कांदा, मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला, त्याच्यानंतर पत्तागोबी पण बारीक चिरून घेतलेली, हिरवी मिरची मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। तुम्हाला जास्त लाल तिखट खायचं असेल तर, पण जास्त तिखट खायचं असेल तर तुम्ही जास्त मिरची टाकू शकता किंवा लाल तिखटही टाकू शकता। त्याच्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरे, एक मोठा चमचा काश्मीर रेड चिली पावडर, अर्धा चमचा मी टाकलेला आहे ते तीळ आणि अर्धा चमचा चाट मसाला, त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे। तर पूर्ण हे मसाले कांद्याला आणि पत्तागोबीला लावून घेऊयात। जर तुमच्याकडे अजून काय भाज्या असतील, गाजर असेल, बीट असेल, ते तुम्ही खिसून टाकू शकता, तेही छान लागतं। तर मुलं तर तशा भाज्या खात नाही, तर तुम्ही अशा प्रकारे मुलांना देऊ शकता। तर मी एका प्रकारचे समोसेच बनवते, पण ह्याच्यात आलू वगैरे मी किंवा बटाटा मी टाकलेला नाही आहे। इथे माझ्याकडे थोडीशी सकाळची मुलाला टिफिनला दिली होती बटाट्याची भाजी, ते थोडीशी बटाट्याची भाजी शिल्लक होती म्हणून मी टाकलेली आहे, तुम्ही नाही टाकला तरीही चालेल। आता हे आपलं सारण रेडी झालेलं आहे, अगदी थोड्या वेळामध्ये हे सारण रेडी झालेलं आहे। त्याच्यानंतर इथे एका वाटीमध्ये मी 2 ते 3 चमचे मैदा घेतलेला आहे, त्या मैद्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता एक छान असं बॅटर बनवून घेतलेलं आहे। जास्तही आपल्याला घट्ट बनवायचं नाही आहे किंवा जास्तही पातळ नाही, आपल्याला चिटकवण्यासाठी पाहिजे फक्त। तर असं आपल्याला फक्त बनवून घ्यायचं आहे। तर पाहू शकता हे बॅटर रेडी झालेलं आहे। त्याच्यानंतर चपातीचे मी अशा प्रकारे 2 भाग करून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर एक चपाती घ्यायची आपल्याला आणि अशा प्रकारे रोल करून घ्यायचा आहे, पाहू शकताय। आणि राहिलेला भाग जे आहे पटकन चिटकून घ्यायचा आहे, जे मैदा आणि तेल टाकून आपण बनवलं होतं ते लावायचं आहे इथे आणि चपातीला अशा प्रकारे चिटकवून टाकायचं आहे। आणि आतमध्ये आपल्याला आता मस्त हे सारण भरायचं आहे। तर मला किती सारण भरायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही दाबूनमध्ये आतमध्ये सारण भरू शकता। तर मी पाहू शकते एवढं सारण भरलेलं आहे आणि आपल्याला त्याच्यावरून अशा प्रकारे मैद्याचं जे आपण हे बनवून ठेवलं होतं चिटकवण्यासाठी ते लावायचं आहे आणि ह्याला छान चिटकवून टाकायचं आहे। तर पाहू शकता आपल्याला अशा प्रकारे चिटकवून टाकायचं आहे। तर सगळेच आपल्याला अशा प्रकारे बनवून घ्यायचे आहेत। तर इथे 2 मी अशा प्रकारे बनवून घेतलेले आहेत। तर राहिलेला भाग आपल्याला अशा प्रकारे चिटकवून टाकायचा आहे। आणि आतमध्ये भरपूर असं सारण भरायचं आहे। बाहेरून समोसे आणण्यापेक्षा तुम्ही घरीच बनवू शकता। जर तुमच्याकडे चपाती शिल्लक असेल, मऊ असेल, तर तुम्ही पटापट हे सारण बनवून लगेच तयार करून तळू शकता, झटपट होतं, चपातीही बनवायची गरज नसते। तर पाहू शकताय शिल्लक चपातीचेही तुम्ही समोसे बनवून घेऊ शकता। तर अशाच प्रकारे झटपट मी सगळे जे आता बनवून ठेवले होते चपात्या त्याचे मी बनवून घेणार आहे। अगदी थोड्या वेळामध्ये पटापट होतात, काहीच याला टाइम नाही लागत, कारण पटापट हे करता येते। आतमध्ये भरपूर सारण भरायचे आपल्याला आणि याला चिटकवून टाकायचं आहे। पाहू शकता मी झटपट एवढे बनवून घेतलेले आहेत, ऑलमोस्ट सगळेच झालेले आहेत। आता तळण्याची तयारी करूयात। तळायला थोडंसं आपल्याला मेहनत घ्यावी लागेल। इथे मी तेल तापायला ठेवलेलं आहे, तेल मस्त गरम झालेलं आहे, पण आपण जे पीठ लावल्यानंतर ते आपला तेलाचा कलर असा होतो। पाहू शकता मी काही तळून घेतलेले आहेत, व्हिडिओ चालू केला होता पण तुम्हाला काही दिसलंच नाही, म्हणजे व्हिडिओ रेकॉर्डच झालेला नाही आहे। तर काही तळून घेतलेले आहेत मी, आता तुम्हाला दाखवते।
तर आपल्याला काय करायचं आहे, टाकल्या थोडंसं प्रेस करून धरायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे टाकल्या आपल्याला थोडंसं धरायचं आहे त्याला प्रेस करून, म्हणजे जे त्याच्या कडा जे आहेत त्या निसटणार नाहीत आणि आतलं सारण जे आहे ते बाहेर निघणार नाही. अशा प्रकारे 2 मिनटं फक्त आपल्याला किंवा 1-2 सेकंद आपल्याला अशा प्रकारे दाबून पकडायचं आहे आणि सोडून द्यायचं आहे. तर पाहू शकताय. तर अशा प्रकारे सगळे मी ते तळून घेणार आहे पटापट आणि कलर छान कुरकुरीत येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर अशाच आपल्याला टाकायचं आहे आणि पटकन प्रेस करून धरायचं आहे त्याला अशा प्रकारे. तर अशाच प्रकारे आता सगळे मी ते तळून घेत आहे. सगळे तळून आता रेडी झालेले आहेत. पाहू शकताय प्लेट भर तयार झालेले आहेत. कितीही समोसे तुम्ही बाहेरून आणले तर तितके छान नाही लागत किंवा आवडीने खातोत आपण, पण ते चांगलं तेल नसतं, कसं मळलेलं पीठ असतं ते आपल्याला आवडत नाही. तर तुम्ही घरी हे अगदी स्वच्छतेत बनवलेलं असतं आणि खूप छान लागतं. ह्याच्यामध्ये बटाटा वगैरे काहीच नाही, कांदा भाज्याच आहेत. तर पाहू शकताय किती कुरकुरीत झालेलं आहे. बाहेरचं आवरण पाहू शकताय, कोणी म्हणणार सुद्धा नाही की तुम्ही चपातीपासून हे बनवलेलं आहे. इतकं मस्त झालं आहे. नक्की ट्राय करा. हिरव्या चटणीसोबत किंवा कॅचअपसोबत मुलांना देऊ शकता. खूप मस्त लागतं. नक्की ट्राय करा. कोणी नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की ट्राय केल्यानंतर कमेंट करायला विसरू नका.